आता असं आहे की जेव्हा आपण साधना म्हणतो तेव्हा त्याला थोडे नियम आले. नियम असा आहेत की एक तर जेवणानंतर 2 तास करता येत नाही, बर. कारण पचनशक्तीवर ताण येतो. बरोबर. कारण आपण ही बीज मंत्र म्हणतो आहे, पण बीज मंत्र अतिशय प्रमाणात जर म्हटल्या गेली तर पित्ताचं प्रमाण वाढतं. बरं, हे मनात करायचं नाहीये, स्वतःला ऐकू येईल या पद्धतीने करायचंय. तुम्ही सोफ्यावर बसून करू शकता, खाली बसून केलं तर उत्तम. एखादा अगदी अंथरुणावरून उठू शकत नसेल व्यक्ती तर त्यांनी अंथरुणावर बसून केलं तर चालतं, म्हणजे बेडवर केलं तर चालतं. करताना काय करायचं, सोफ्यावर आपलं काहीतरी असतं म्हणून काही टाकायची गरज नाही, पण प्लॅस्टिकची खुर्ची वगैरे तुम्ही काही घेतलं असेल तर काही आसन टाकायचं. दुसरा नियम असा आहे की समजा तुम्ही सुरुवात केली, जेव्हा तुम्ही साधनेला बसणार तेव्हा अ पासून ज्ञ पर्यंत ही बाराखडी पूर्ण व्हायलाच पाहिजे. किंवा त्या काळात जर तुम्हाला एखादा फोन आला, तुम्ही घेतला, समजा तुम्ही घेतला, अगं हा मी आज दुपारी येते, तुमच्या साधनेत ही शब्द आली, ती साधना अशी आहे की तुम्ही अ पासून ज्ञ पर्यंत जेव्हा म्हणणार, नो डिस्टर्ब. तर आम्ही असं सांगतो की सुरुवात करताना रोज 2दा सकाळी आणि 1दा संध्याकाळी, कारण सकाळचं झालेलं चार्जिंग संध्याकाळी परत करायचं. त्या ज्या पेशी आहेत तुमच्या, ज्या शरीरात ज्या यातना आहेत, त्या पेशी सकाळी घेतल्यानंतर काही वेळाने त्या परत मृत होणार, संध्याकाळी ऍक्टिव्ह केल्यावर परत सकाळपर्यंत त्या काम करणार. म्हणजे हे जेव्हा तुम्ही रोज रोज करणार, त्याच्यावर घर्षण होणार आहे, तेव्हा तिला, त्या पेशीला कळलं ग बाई आता मला जागच राहावं लागणार आहे, ही रोज याच्यावर काम करतीये. हे असं आहे की हे 11 पर्यंत न्यावं लागतं, 11चं महत्व आहे. ओके. ही सगळी थेरपी आहे, ही 11ला काम करतं. पण पहिल्याच दिवशी जर तुम्ही 11 वेळा म्हटलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक जो ठराविक काळ आहे, तो वेळ येऊ द्यावा लागतो. ती वेळ आल्यानंतरच तुम्हाला त्याचं साध्यता मिळणार. तर तुम्हाला या पद्धतीने जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे होईल. हा, अजून एक आहे की सकाळी तुम्ही नाश्ता केल्यानंतर 5-10 मिनिटांनी करू शकता. पण जर तुम्ही नाश्ता हेवी करत असाल, काही जण हेवी नाश्ता करणारे असतात, तर मग जेव्हा तुम्ही हेवी नाश्ता करता तेव्हा अर्ध्या तासांनी करायचंय. नाश्त्याच्या आधी केलं तर उत्तम आहे. तुम्ही जेव्हा केव्हा उठत असाल त्या पद्धतीने जरी केली तरी पण चालेल. पण सकाळचं जेवण झाल्यानंतर 2 तास नाही आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर 2 तास नाही, हा नियम मात्र तुम्हाला पाळावाच लागेल.